हरिभाऊ, तुम्ही या बरकसूर गावाचे सरपंच आहात. आतापर्यंतचा काय काय विकास इथे झालेला आहे? कोणत्या मुख्य समस्या आहेत ज्या इथे तुम्ही पाहिल्या, ज्या पूर्ण झालेल्या आहेत किंवा करणार आहे तुम्ही, आणि भविष्यात विकासाला घेऊन काय प्लॅन राहील? हो, आम्ही या गावामध्ये आधी पुष्कळशा समस्या होत्या. कारण कोणी जरी अधिकारी या गावात आला तर त्याला एक प्रशासकीय इमारत म्हणजे कुठे बसावं हा एक मोठी समस्या त्यांच्यासमोर दिसत होती. ग्रामपंचायत भवन म्हटलं तर ते पावसाळ्यात पाणीच पाणी त्या ग्रामपंचायतमध्ये येत होतं. आधी राजीव गांधी ग्राम सक्षमीकरण अभियानाअंतर्गत आम्ही ही 10 लाखाची इमारत या गावात उपस्थित केली आणि इमारत अतिशय उत्तम आहे, आपण बघितलीच आहे. आणि त्यानंतर इथे पाण्याची समस्या होती. पाण्याची समस्या म्हणजे पिण्याकरिता आम्ही याच्या आधी येत नव्हती ती, कारण विहिरीला भरपूर पाणी होतं. परंतु कालांतराने आता बारिश कमी पडत आहे, म्हणजे पावसाळा कमी असल्यामुळे त्या विहिरीची पातळी खोल गेली. त्याकरता आम्ही तिला खोलीकरण केलं, त्याच्यामुळे पाण्याची समस्या सुटली. दुसरे म्हणजे इथे प्राथमिक सुविधेअंतर्गत स्मशान शेड सुद्धा नाही, ते नव्हतं. त्याच्यामुळे या गावामध्ये एखादी प्रेत जर असला, त्यांना मरण जर पावलं कोणाच्या घरी, मग त्या व्यक्तीला कुठे न्यायचं बघा. तर ते आम्ही ग्रामसभेत ठराव घेऊन एक जिल्हा परिषदेला प्रस्ताव पाठवला आणि यावेळेस आमचं ते स्मशान घाट सुद्धा मंजूर झालं आणि ती एक समस्या कालांतरानं या गावातली नाहीशी होण्याच्या मार्गावरच आहे. परंतु जिल्हा परिषद शाळेमध्ये प्राथमिक सुविधेकरता थोडं समजा वॉल कंपाऊंड त्या शाळेला नाही, कारण तिथून म्हणजे लहान मुलं असतात आणि ती विचू काढण्याचं म्हणजे साबा वगैरे किंवा जे इतर वस्तू प्राणी आहे, माकडं वगैरे हे सगळे त्या फळबागीची किंवा त्या वृक्ष लावलेला आपण त्याची नासधूस करत असतात. तर त्याचंही आता सध्या मंजुरी मिळेल तसं आम्हाला वाटते. आणि त्यानंतर येणाऱ्या समस्यामध्ये आता आमच्या इथे सगळं आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोक आहे. त्याच्यामुळे इथे एखादा लग्न प्रसंगी एखादा मोठा कार्यालय समारंभ जर उपस्थित करायचा आहे किंवा त्यांना करायचा पार पाडायचा आहे, इथे त्यांच्याकरता जागा उपलब्ध नव्हती. आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्या ठिकाणासाठी जागा शोधली. अनेक आमदार साहेबांच्या मार्फत आम्हाला एक सांस्कृतिक भवन मिळालं 7 लाख रुपयाचं. ते अजून मंजूर झालं आहे, परंतु वर्क ऑर्डर आलेला म्हणजे नाही त्या कामाचा, व ते नक्की होऊन जाईल. त्याच्यामुळे पुन्हा त्या लोकांची एक लग्न करण्याची अडचण या कार्यालयामुळे संपुष्टात येईल. बेरोजगारी एक मुख्य समस्या असते हरिभाऊ गावामध्ये, ही पूर्णपणे सॉल्व्ह झाली का, किंवा ग्रामपंचायतीमार्फत काही रोजगार असा उपलब्ध आहे का इथल्या युवकांना? सध्या स्थितीमध्ये ग्रामपंचायत मार्फत MRGS अंतर्गत 100 दिवसाच्या काळाकरिता 4 लोकांना आम्ही वृक्ष लागवड रस्ता दुतर्फामध्ये 4 कुटुंबांचा उदरनिर्वाह चालू आहे. परंतु पाहिजे तशा उपाययोजना ग्रामपंचायत करू शकत नाही, कारण ग्रामपंचायत सक्षम नसल्यामुळे रोजगारी समस्या आहेच इथे जवळपास बरेचशा प्रमाणामध्ये आहे आणि बाहेर लोकांना काम करण्याकरता जावं लागते गावातून. गावामध्ये छोटे उद्योग झाले तर किती फायदा होऊ शकतो गावकऱ्यांना, आणि काय गव्हर्नमेंटचं लक्ष नाही आहे गावाकडे, काय लक्ष केंद्रित करून नाही राहिली का गव्हर्नमेंट, असं तुम्हाला वाटते का? ग्रामीण भागात अशा आमच्या दुर्गम भागा आपण बघितलं तर या गावामध्ये शासनाचं फार लक्ष कमी आहे आणि ज्या प्राथमिक गरजा आहे, जसं अन्न खाण्यासाठी ते काम करावंच लागणार आहे. त्याच्याकरता इथे रोजमजुरी सक्षम नाही आहे या गावामध्ये, बाहेरच जाऊन आपल्याला रोजगार उपलब्ध करावा लागतो आणि आपला उदरनिर्वाह करावा लागतो. MRGS अंतर्गत पांधन रस्त्याचे काम आहे, परंतु त्याचे ते म्हणजे रोजीचं त्यांना काही अजून आयडिया नाही आणि हार्ड वर्क असल्यामुळे कोणी करायला तयार नाही. कारण कठीण काम आहे, कामाप्रमाणे दाम मिळते, परंतु जर एकच दगड दिवसभर काढला तर 10 रुपयाच्या वरती पैसे निघणार नाही आणि 200-250 रुपये रोज त्याचं फुकट व्हायचं. त्याच्याकरिता लोक उदासीन आहे त्या कामावर MRGS अंतर्गत. ठीक आहे हरिभाऊ, खूप खूप धन्यवाद.